Good morning student. Today we learn about the problem of venture setup. First is inadequate availability of the finance and credit. The main obstacles in the development of SMEs is scarcity of the finance and credit. The artisan and craftsmen are short of the funds. They take a credit from the money lender who charge a high rate of the interest. Due to their work creditworthiness and the poor economic base, they find it difficult to take a loan from the commercial bank. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला व्हेंचर स्टार्टअप करण्यासाठी कोणकोणते प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी दिले आहेत. त्यामध्ये पहिलं सांगितलं होतं म्हणजेच इनएडिक्वेट अवेलेबिलिटी ऑफ फिनान्स अँड क्रेडिट. म्हणजेच फिनान्स असेल किंवा क्रेडिटवरती आपण जे काही पैसे घेतो त्याची कमतरता आपल्या ठिकाणी असलेली दिसून येते किंवा इनएडिक्वेट अवेलेबिलिटी म्हणजेच त्या ठिकाणी योग्य अवेलेबिलिटी नाही असं आपल्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजेच स्मॉल स्केल इंडस्ट्री डेव्हलप करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फिनान्सची असेल किंवा क्रेडिटवरती पैसे घेण्याची आपल्याला गरज असते. परंतु इंडियामध्ये जर आपण पाहिलं तर अशा प्रकारच्या फिनान्स किंवा क्रेडिटवरती पैसे देणं ह्याची आपल्याला मोठ्या प्रमाणात कमतरता असलेली दिसून येते. त्यामुळे स्मॉल स्केल इंडस्ट्री डेव्हलप करताना किंवा न्यू व्हेंचर स्टार्टअप करताना आपल्याला त्या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण होताना दिसून येतात. मग त्यामध्ये जर आपण आर्टिस्ट असेल किंवा क्राफ्टमन असेल यांचा जर त्या ठिकाणी विचार केला तर त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आपल्याला फंडची शॉर्टेज असलेला दिसून येतं. म्हणजेच त्यांना ज्या प्रमाणात फंड हवा असतो त्या प्रमाणात आपल्या ठिकाणी फंड अवेलेबल नसलेला दिसून येतो. मग तो फंड भरून काढण्यासाठी किंवा ती कमतरता भरून काढण्यासाठी ते जे कोणी मनी लेंडर असतील त्यांच्याकडून आपल्याला फंड उभा करताना दिसून येतात किंवा लोन घेताना दिसून येतात. परंतु ते लोन किंवा तो फंड रिटर्न करत असताना जे कोणी मनी लेंडर आहेत ते आपल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इंटरेस्ट रेट चार्ज करताना दिसून येतात. म्हणजे हाय इंटरेस्ट रेट ठिकाणी त्यांच्याकडून चार्ज करताना दिसून येतात. अशा पद्धतीने आपल्या ठिकाणी फंडची किंवा क्रेडिटवरती पैसे देणं किंवा फिनान्सची त्या ठिकाणी आपल्याला कमतरता असलेली दिसून येते. त्याचबरोबर आर्टिस्ट असतील किंवा क्राफ्टमन असतील यांचा आपण दुसऱ्या बाजूने विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की क्रेडिटवर्थनेस हा त्यांचा आपल्याला कमी असलेला दिसून येतो. त्याचबरोबर त्यांची इकॉनॉमिक कंडिशन ही देखील आपल्याला मोठ्या पुअर असलेली दिसून येते. म्हणजे त्यांची इकॉनॉमिक कंडिशन पुअर असणं त्याचबरोबर त्यांचा क्रेडिटवर्थनेस हा वीक असणं त्यामुळे आपल्याला ठिकाणी अशा प्रकारचे आर्टिस्ट किंवा क्राफ्टमन हे आपल्याला ठिकाणी बँकेकडून किंवा कमर्शियल बँकेकडून आपल्याला कोणत्या प्रकारचं लोन घेताना दिसून येत नाहीत. कारण त्यांची पुअर इकॉनॉमिक लेवल ही पुअर असल्यामुळे त्याचबरोबर त्यांचा क्रेडिटवर्थनेस हा वीक असल्यामुळे कमर्शियल बँका देखील त्या लोकांना त्या ठिकाणी आपल्याला लोन देताना दिसून येत नाही. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारचे स्मॉल स्केल बिझनेस स्टार्ट करत असताना आपल्याला मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होताना दिसून येतात. नेक्स्ट इज इनएडिक्वेट अँड इरेग्युलर सप्लाय ऑफ रॉ मटेरियल. SME generally depend on the local sources of raw material, hence always face the problem of shortage of raw materials. They cannot use the service of middlemen to get a raw material due to their weak financial positions. In some area, there is a absolute scarcity of raw material or it has been poor quality and high cost. Thus, small unit fail to use their full production capacity. It also increase their production cost, which adversely affect their competitive strength in the market. म्हणजे ज्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला प्रॉब्लेम दिला आहे तो म्हणजे इनएडिक्वेट अँड इरेग्युलर सप्लाय ऑफ रॉ मटेरियल. म्हणजेच त्या ठिकाणी स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला इरेग्युलर रॉ मटेरियलचा सप्लाय असेल किंवा इनएडिक्वेट सप्लाय आपल्याला ठिकाणी दिसून येतो. म्हणजेच स्मॉल स्केल इंडस्ट्रीचा आपण विचार केला तर आपल्याला स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ह्या रॉ मटेरियलसाठी पूर्णपणे आपल्याला जे काही लोकल सोर्सेस आहेत त्याच्यावरती डिपेंड असलेले दिसून येतात. त्यामुळे आपल्याला स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला रॉ मटेरियलचे शॉर्टेज हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. त्याचबरोबर स्मॉल स्केल युनिट हे कोणत्याही पद्धतीने आपण त्या ठिकाणी रॉ मटेरियलसाठी मिडलमॅन सर्व्हिस ही त्या ठिकाणी यूज करू शकत नाहीत. कारण त्यांची फिनान्शियल पोझिशन ही पूर्णपणे वीक असल्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही मिडलमॅन सर्व्हिसेस त्या ठिकाणी स्मॉल स्केल इंडस्ट्री घेऊ शकत नाहीत. तर काही एरियामध्ये आपण जर पाहिलं तर ॲब्सोल्युटली आपल्याला ठिकाणी रॉ मटेरियलची स्केअरसिटी दिसून येते. म्हणजेच आपल्याला खरोखरच त्या ठिकाणी रॉ मटेरियलची कमतरता असलेली दिसून येते. किंवा काही वेळेला रॉ मटेरियलची क्वालिटी ही पुअर असते म्हणजेच योग्य क्वालिटी नसते. त्याचबरोबर त्याची कॉस्ट देखील आपल्याला जास्त असलेली दिसून येते. तर त्याचा इफेक्ट म्हणजेच काय होतं तर स्मॉल स्केल युनिट त्यांचे प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे त्याचं पूर्णपणे यूज करू शकत नाहीत. म्हणजेच अर्धवट त्या ठिकाणी प्रोडक्शन कॅपॅसिटीचा यूज करून त्या ठिकाणी प्रोडक्शन घेताना दिसून येतात. जी काही कॅपॅसिटी पूर्ण आहे त्याचा यूज करू शकत नाहीत कारण त्या ठिकाणी आपल्याला रॉ मटेरियल तेवढं अवेलेबल नसतं. त्याचा इफेक्ट आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शनवरती म्हणजेच त्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीच्या प्रोडक्शन कॉस्टवरती आपल्याला झालेला दिसून येतो. अल्टिमेटली त्याचा इफेक्ट आपल्याला मार्केट पोझिशनवरती आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजेच त्या फर्मच्या किंवा त्या इंडस्ट्रीच्या मार्केट पोझिशनवरती आपल्याला इफेक्ट झालेला दिसून येतो. नेक्स्ट इज टेक्नॉलॉजिकल ॲब्सोलन्सेस. द टेक्निक्स ऑफ प्रोडक्शन यूज इन द मेनी स्मॉल स्केल इंडस्ट्रीज इज ॲब्सोलेट. दे यूज आउटडेटेड मशिनरीज अँड इक्विपमेंट. Many are using the second-hand tools and machines. Due to limited capital, they find it difficult to modernize their workshop and machinery. Thus, the quality of their product and productivity tend to be low and cost of production per unit remains high. This has led to be high production cost and output is inferior quality. Technology is one of the most
क्रिटिकल एलिमेंट इन द ग्रोथ ऑफ स्मॉल स्केल सेक्टर इन इंडिया. नेक्स्ट प्रॉब्लेम दिला आहे तो म्हणजे टेक्नॉलॉजिकल ॲब्सोलन्सेस. म्हणजे स्मॉल स्केल युनिटच्या माध्यमातून जे काही टेक्नॉलॉजी यूज केली जाते ती पूर्णपणे आपल्याला आउटडेटेड असलेली किंवा जुनी झालेली दिसून येते. म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीच्या माध्यमातून जे काही प्रोडक्शन मेथड असेल किंवा जे काही मशिनरी यूज केले जातात ते पूर्णपणे आपल्याला आउटडेटेड असलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर वेगवेगळे इक्विपमेंट असतील ते देखील आपल्याला त्या ठिकाणी आउटडेटेड असलेले दिसून येतात. तर काही वेळेला स्मॉल स्केल इंडस्ट्रीज हे यूज केलेले मशिनरी ह्या सेकंड हँड असतात किंवा टूल्स जे यूज केले जातात ते पूर्णपणे आपल्याला सेकंड हँड असलेले दिसून येतात. असं का होतं? कारण त्या ठिकाणी आपल्याला स्मॉल स्केल इंडस्ट्रीचा आपण विचार केला तर त्यांच्याकडे लिमिटेड कॅपिटल अवेलेबल असतं. त्यामुळे त्यांना त्यांचं वर्कशॉप हे मॉडर्नाइज करणं, त्याचबरोबर त्यांच्या मशिनरी ह्या मॉडर्नाइज करणं हे खूप डिफिकल्ट असतं. कारण त्यांच्याकडे तेवढ्या प्रमाणात कॅपिटलची अवेलेबल नसते. त्याचा इफेक्ट आपल्याला प्रोडक्शन कॅपॅसिटीवरती किंवा प्रोडक्टच्या क्वालिटीवरती आपल्याला झालेला दिसून येतो. त्याचबरोबर त्याचा इफेक्ट आपल्याला कॉस्ट पर युनिटवरती आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजेच कॉस्ट पर युनिट ही देखील आपल्याला ठिकाणी वाढलेली दिसून येतो. त्याचबरोबर त्याच्या प्रोडक्टच्या क्वालिटी असेल, त्याचबरोबर रॉ मटेरियलची प्रोडक्टिव्हिटी असेल याच्यामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात इफेक्ट झालेला दिसून येतो. म्हणजेच थोडक्यात आउटडेटेड टेक्नॉलॉजीचा त्या ठिकाणी यूज केल्यामुळे आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असेल ती देखील जास्त आलेली दिसून येते. त्याचबरोबर रॉ मटेरियलची जी काही प्रोडक्टिव्हिटी आहे ती देखील आपल्याला त्या ठिकाणी कमी झालेली दिसून येते व त्याचा इफेक्ट आपल्याला त्या ठिकाणी प्रोडक्टच्या क्वालिटीवरती देखील झालेला दिसून येतो. म्हणजेच प्रोडक्टची क्वालिटी देखील आपल्याला निकृष्ट दर्जाचं प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार झालेलं दिसून येतं. कारण त्या ठिकाणी जी काही यूज केली जाणारी टेक्नॉलॉजी आहे किंवा मेथड आहेत त्या पूर्णपणे आउटडेटेड असल्यामुळे त्या ठिकाणी प्रोडक्टची क्वालिटी देखील आपल्याला कमी झालेली दिसून येते. तर आपण पूर्ण इंडियामध्ये विचार केला तर स्मॉल स्केल सेक्टरच्या ग्रोथला अडथळा निर्माण करणं सगळ्यात मोठा फॅक्टर आहे तो म्हणजे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्मॉल स्केल इंडस्ट्रीची ग्रोथ व्हायला अडथळा निर्माण करताना दिसून येतं. नेक्स्ट इज प्रॉब्लेम ऑफ अंडर युटिलायझेशन कॅपॅसिटी. Many studies have made it clear that there is a gross underutilization of the installed capacity in the small scale industry. After looking at finding the various survey, it can be inferior that on an average 50 to 40% of the capacity is not utilized in the small scale unit. म्हणजे ज्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला प्रॉब्लेम दिला आहे तो म्हणजे अंडर युटिलायझेशन ऑफ कॅपॅसिटी. म्हणजे जी काही कॅपॅसिटी असते, प्रोडक्शन कॅपॅसिटी असेल किंवा पूर्ण इंडस्ट्रीची जी काही कॅपॅसिटी असते त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात त्या ठिकाणी युटिलायझेशन हे त्याचं झालेलं दिसून येतं. म्हणजेच त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्टडीच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी लक्षात येईल की एखाद्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये जी काही इन्स्टॉल कॅपॅसिटी असते त्याची पूर्णपणे यूज केलेलं आपल्याला दिसून येत नाही. अंडर युटिलायझेशन त्या ठिकाणी झालेलं दिसून येतं. तर या सर्व स्टडीचा आपण विचार केल्याच्यानंतर आपल्या लक्षात येईल की जी काही स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये इन्स्टॉल केलेली कॅपॅसिटी असते त्याच्यापेक्षा 40 to 50% कॅपॅसिटी ही अनयुटिलाइज झालेली दिसून येते. म्हणजे 40 ते 50% कॅपॅसिटी ही आपल्याला त्या ठिकाणी यूजच झालेली दिसून नाही, त्याचा अनयुटिलाइज झालेला दिसून येतो. हा देखील त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम त्या ठिकाणी न्यू व्हेंचर स्टार्टअप करताना आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट इज लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज. मेनी SMEs इन बॅकवर्ड एरिया आर स्टील डिप्राइव्ड ऑफ infrastructural facilities like a power, transport and communication services. This has hampered their power and efficient working, thereby retarding their development. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला दिलं ते म्हणजे लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज. म्हणजे आपण स्मॉल स्केल इंडस्ट्रीचा जर त्या ठिकाणी विचार केला तर जास्तीत जास्त स्मॉल स्केल इंडस्ट्री आपल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅकवर्ड एरियामध्ये त्या ठिकाणी इस्टॅब्लिश झालेले दिसून येतात. म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ह्या आपल्याला बॅकवर्ड एरियामध्ये मोठ्या प्रमाणात स्टार्ट झालेल्या दिसून येतात. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी आपल्याला अवेलेबल नसते. मग त्यामध्ये पॉवर असेल, इलेक्ट्रिकल पॉवर असेल, त्याचबरोबर ट्रान्सपोर्टेशन असेल, त्याचबरोबर कम्युनिकेशन सर्व्हिसेस असतील, या आपल्याला त्यांची कमतरता आपल्या ठिकाणी त्या एरियामध्ये असलेली दिसून येते. अशा प्रकारचे प्रॉब्लेम ही देखील त्या ठिकाणी आपल्याला व्हेंचर स्टार्टअप करताना फेस करावे लागतात. त्याचबरोबर या सर्व गोष्टींचा इफेक्ट हा आपल्या ठिकाणी आपल्या वर्किंग इफिशियन्सी आणि आपल्या प्रॉपर वर्किंगवरती इफेक्ट झालेला दिसून येतो. त्याचबरोबर त्याचा आपल्याला आपल्या डेव्हलपमेंटवरती म्हणजेच व्हेंचरच्या डेव्हलपमेंटवरती देखील त्याचा इफेक्ट झालेला दिसून येतो. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज ही कमतरता निर्माण झाल्यामुळे आपल्याला आपल्या डेव्हलपमेंटवरती, त्याचबरोबर आपले जे काही वर्क आहे त्याचं इफिशियंट वर्किंग असेल किंवा प्रॉपर वर्किंग असेल त्याच्यावरती देखील त्याचा इफेक्ट झालेला दिसून येतो. कारण जर आपल्याकडे पॉवर जर व्यवस्थित उपलब्ध नसेल तर आपण मॅन्युफॅक्चर करण्यासाठी जे काही मशिनरी यूज करणार आहोत त्याचा आपण योग्यरित्या यूज करू शकत नाही. त्याचबरोबर ट्रान्सपोर्टेशन असेल तर त्यामध्ये रॉ मटेरियलचं ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा फायनल गुडचं ट्रान्सपोर्टेशन असेल, त्याचं ट्रान्सपोर्टेशन करताना आपल्याला मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होतील. त्याचबरोबर कम्युनिकेशन असेल, मग त्यामध्ये काही सप्लायर असतील, त्याचबरोबर डीलर असतील, यांच्याबरोबर जे काही कम्युनिकेशन करायचं आहे ते आपण योग्यरित्या कम्युनिकेशन करू शकत नाही. अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला त्या ठिकाणी न्यू व्हेंचर स्टार्टअप करताना फेस करावे लागतात. नेक्स्ट इज प्रॉब्लेम ऑफ पॉवर अँड वॉटर. Related to underutilizations of the capacity, a power and water problem faced by the small scale unit. Power supply is not always available in rural area. Besides, small industries cannot afford
to go into the power alternatives. Water supply is also not regular in village. These affect their productivity adversely. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला प्रॉब्लेम दिले तर म्हणजेच वॉटर आणि पॉवर सप्लाय. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी रुरल एरियामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पॉवर आणि वॉटर सप्लायचा त्या ठिकाणी कमतरता असलेले दिसून येते. म्हणजे ज्याप्रमाणे आपण स्मॉल स्केल इंडस्ट्रीचा विचार केला की त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात कॅपॅसिटीचा अंडर युटिलायझेशन झालेलं दिसून येतं. त्याचप्रमाणे आपल्या ठिकाणी पॉवर आणि वॉटरचा प्रॉब्लेम देखील फेस करावा लागतो. मग रुरल एरियाचा आपण स्मॉल स्केल इंडस्ट्री ह्या पूर्णपणे आपल्याला रुरल एरियामध्ये इस्टॅब्लिश झालेल्या दिसून येतात. त्यामुळे रुरल एरियामध्ये आपल्याला पॉवर सप्लाय हा ठिकाणी अवेलेबल असलेला दिसून येत आहे. रेग्युलर त्या ठिकाणी अवेलेबल नसतो. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी प्रोडक्शनवरती आपल्याला त्याचा इफेक्ट झालेला दिसून येतो. त्याचबरोबर स्मॉल स्केल एंटरप्राइज हे त्यांच्याकडे कॅपिटल कमी असल्यामुळे पॉवर अल्टरनेटिव्हकडे देखील जाऊ शकत नाहीत. म्हणजे पॉवर अल्टरनेटिव्हसाठी जे काही यूज केले जातात म्हणजे जनरेटर असतील त्याचबरोबर इतर जे काही फॅसिलिटीज असतील त्याच्याकडे जाऊ शकत नाही कारण त्याच्याकडे कॅपिटल हे कमी असतं. त्याचबरोबर आपल्याला वॉटर सप्लाय देखील आपल्याला रुरल व्हिलेजमध्ये आपल्याला ठिकाणी रेग्युलर असलेला दिसत नाही. म्हणजे रुरल एरियामध्ये वॉटर सप्लाय देखील आपल्याला इरेग्युलर असलेला दिसून येतो. त्याचा इफेक्ट आपल्याला ठिकाणी आपल्या प्रोडक्शनवरती किंवा आपल्या प्रोडक्टिव्हिटी झालेला दिसून येतो. अशा प्रकारचे प्रॉब्लेम हे देखील आपल्याला ठिकाणी व्हेंचर स्टार्टअप करताना फेस करावे लागतात. नेक्स्ट इज अनस्किल्ड लेबर. Labor has an active part in the small scale unit, but the workers lack training facilities in the small scale sector. Most of the labor are unskilled, inefficient, untrained, and have a low level of education. Hence, they fail to cope up with the challenge of the modern production system. Professional and trained technicians also do not join the small unit. Due to this constraint of the labor force, SSI face the difficulty in improving their productivity. म्हणजे ज्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला प्रॉब्लेम दिले आहे तर म्हणजेच अनस्किल्ड लेबर. म्हणजेच आपण लक्षात घेतलं तर स्मॉल स्केल युनिट हे पूर्णपणे आपल्याला रुरल एरियामध्ये इस्टॅब्लिश झालेले दिसून येतात. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी पूर्णपणे लेबर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला अनस्किल्ड असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर आपल्याला स्मॉल स्केल युनिटचा विचार केला तर लेबरचा हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह पार्ट असलेला दिसून येतो. परंतु स्मॉल स्केल युनिटमध्ये त्या ठिकाणी लेबरसाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला ट्रेनिंगची फॅसिलिटीज अवेलेबल असलेली दिसून येत नाही. म्हणजेच ट्रेनिंग फॅसिलिटीची कमतरता आपल्या ठिकाणी आढळून येते. त्याचबरोबर स्मॉल स्केल युनिट हे रुरल एरियामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी अवेलेबल असलेलं जे काही मॅनपॉवर आहे किंवा लेबर आहे ते पूर्णपणे आपल्याला अनस्किल असलेलं दिसून येते. त्याचबरोबर इनइफिशियंट असतं, त्याचबरोबर अनट्रेंड असतं, त्याचबरोबर त्यांची एज्युकेशन लेवल देखील आपल्याला कमी असलेली दिसून येते. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम हे त्या ठिकाणी फेस करावे लागतात. त्यामध्ये जे काही आपल्याला मॉडर्न प्रोडक्शन सिस्टम आहे ती सिस्टम रन करण्यासाठी लागणारं स्किल आहे ते आपल्याकडे नसल्यामुळे त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात चॅलेंजेस त्या ठिकाणी स्वीकारावे लागतात. त्याचबरोबर जे काही प्रोफेशनल किंवा ट्रेन टेक्निशियन आहेत ते आपल्याला स्मॉल स्केल युनिट जॉईन करताना दिसत नाहीत. म्हणजे ते लार्ज स्केल युनिटकडे आपल्याला अट्रॅक्ट झालेले दिसून येतात. ते कोणत्याही पद्धतीने आपल्या ठिकाणी स्मॉल स्केल युनिट जॉईन करताना दिसत नाही. अशा प्रकारची लेबर फोर्स कन्स्ट्रेंटमुळे आपल्या ठिकाणी स्मॉल स्केल युनिटची जी काही प्रोडक्टिव्हिटी आहे ती इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात डिफिकल्टीज निर्माण होताना दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी अनस्किल्ड लेबर असल्यामुळे त्याचबरोबर इनइफिशियंट लेबर असल्यामुळे त्याचबरोबर अनट्रेन लेबर असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला आपल्या प्रोडक्टिव्हिटीवरती त्याचा इफेक्ट झालेला दिसून येतो. त्याचबरोबर आपण कोणत्या पद्धतीने प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह देखील करू शकत नाही. इम्प्रूव्ह करायची झाली तर वेगवेगळ्या प्रकारच्या डिफिकल्टीज आपल्याला फेस कराव्या लागतात. नेक्स्ट इज अनसुटेबल लोकेशन. सिलेक्शन्स ऑफ द प्रॉपर लोकेशन्स ऑफ वर्कशॉप अँड प्लांट इज ऑल्सो द मेजर प्रॉब्लेम फेस बाय द SMEs. द चॉईस ऑफ द लोकेशन डिपेंड ऑन द व्हेरियस फॅक्टर्स लाईक अवेलेबिलिटी ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज, कॉस्ट ऑफ लोकेशन, availability of the skilled labor, market and raw material. But the small entrepreneurs are governed by the different considerations such as cheap land, their traditional workplace, family business, measures of local market, sentimental attachment to their traditional ancestral property or the business place, etc. Thus, the small entrepreneurs are not properly skilled in deciding about the suitable location. या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला प्रॉब्लेम दिला आहे तो म्हणजेच अनसुटेबल लोकेशन. म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्री स्टार्टअप करताना आपल्याला लोकेशन सिलेक्ट करताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम हे फेस केले जातात. म्हणजे त्या ठिकाणी वर्कशॉपसाठी लागणारे लोकेशन असेल त्याचबरोबर आपल्याला प्लॅनसाठी लागणारं जे काही लोकेशन आहे ते सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम त्या ठिकाणी फेस केले जातात. मग प्लॅनचं लोकेशन असेल किंवा वर्कशॉपचं लोकेशन असेल हे कोणत्या गोष्टीवरती त्या ठिकाणी डिसाईड केलं जातं तर त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज असतील, त्याचबरोबर लोकेशनचं कॉस्ट असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी अवेलेबल असणारं स्किल्ड लेबर असेल, त्याचबरोबर मार्केट असेल, रॉ मटेरियल असेल, या सर्व गोष्टींवरती आपण त्या ठिकाणी एखाद्या बिझनेससाठी वर्कशॉप असेल किंवा वर्कशॉपसाठी लागणारी जागा असेल किंवा प्लॅनसाठी लागणारी जागा असेल हे डिसाईड केली जाते. परंतु स्मॉल स्केल एंटरप्रेन्योरचा त्या ठिकाणी विचार केला तर त्या ठिकाणी वेगवेगळे फॅक्टर त्या ठिकाणी कन्सिडर केले जातात. मग त्यामध्ये चीप लँड असेल, त्याचबरोबर ट्रॅडिशनल वर्क प्लेस असेल, त्याचबरोबर फॅमिली बिझनेस असतील, त्याचबरोबर लोकल मार्केट मेजर्स असतील, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी विचारात घेतल्या जातात.
त्यामुळे आपल्याला ठिकाणी स्मॉल स्केल एंटरप्रेन्युअर हे ठिकाणी साईट लोकेशन किंवा सुटेबल लोकेशन डिसिजन घेताना आपल्याला कुठेतरी कमी पडलेले दिसून येतात. म्हणजेच प्रॉपर त्या ठिकाणी स्किल त्यांना त्या विषयीचं नसतं. त्यामुळे आपल्याला बिझनेस स्टार्टअप करताना अनसुटेबल लोकेशन हे त्या ठिकाणी सिलेक्ट केलं जातं. ते अशा प्रकारचे प्रॉब्लेम देखील त्या ठिकाणी आपल्याला व्हेंचर स्टार्टअप करताना आलेले दिसून येतात. नेक्स्ट इज प्रॉब्लेम ऑफ मार्केटिंग. वन ऑफ द प्रॉब्लेम फेस बाय द SMEs in the field of marketing. This unit do not have a marketing organization. They lack transport, storage and warehousing facilities. They do not have a sales organization. They do not make use of advertising and publicity method. Therefore, these units suffer from competitive advantages vice versa large scale unit. This unit also lack of bargaining skill and staying capacity in the market. Thus they are forced to sell their product at the very low price. To save a small scale unit from the competition with the large scale unit, the government has reserved certain items for the small scale sector. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला प्रॉब्लेम दिला आहे तो म्हणजेच मार्केटिंग प्रॉब्लेम. तर स्मॉल स्केल युनिटच्या माध्यमातून सर्वात मोठा फेस केला जाणारा प्रॉब्लेम आहे तो म्हणजेच मार्केटिंग. कारण स्मॉल स्केल युनिटला त्या ठिकाणी मार्केटिंग ऑर्गनायझेशन हायर करणं किंवा मार्केटिंग ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आपल्या प्रोडक्टचं मार्केटिंग करणं हे परवडणारं नसतं. कारण त्या प्रमाणात त्या लागणारा जो काही फिनान्स आहे किंवा लागणारं जे काही कॅपिटल आहे ते त्या ऑर्गनायझेशनकडे अवेलेबल नसतं. त्यामुळे त्याचबरोबर स्मॉल स्केल युनिट ह्या ठिकाणी आपल्याला ट्रान्सपोर्टेशनमध्ये असेल किंवा स्टोरेजमध्ये असेल किंवा वेअरहाऊसिंग फॅसिलिटीजमध्ये असेल कुठेतरी आपल्याला कमी पडलेल्या दिसून येतात. त्यामुळे आपल्याला मार्केटिंगमध्ये देखील त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम निर्माण होताना दिसून येतात. त्याचबरोबर अशा प्रकारच्या ऑर्गनायझेशन म्हणजे स्मॉल स्केल युनिट यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं सेल्स ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी अवेलेबल नसते. त्याचबरोबर ते कोणत्याही प्रकारचं ॲडव्हर्टायझिंग असेल किंवा पब्लिसिटी असेल या मेथडच्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने यूज करताना दिसत नाहीत. म्हणजेच अल्टिमेटली कोणत्याही प्रकारे प्रोडक्टचं मार्केटिंग करताना ते आपल्याला दिसत नाहीत. त्याचमुळे आपल्याला त्या ठिकाणी जे काही वेगवेगळे कॉम्पिटिटिव्ह डिसॲडव्हान्टेजेस आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला स्मॉल स्केल युनिटला येताना दिसून येतात. त्याचबरोबर स्मॉल स्केल युनिट ही आपल्याला ठिकाणी त्यांच्याकडे बार्गेन स्किल असेल किंवा स्टेईंग कॅपॅसिटी असेल मार्केटमध्ये ही आपल्याला कुठेतरी कमी असलेली दिसून येते. त्यामुळे स्मॉल स्केल युनिटला पूर्णपणे त्यांचे प्रोडक्ट हे लो प्राईजला सेल करण्यासाठी फोर्स केलं जातं. त्यामुळे त्यांचे प्रोडक्ट आहेत ते आपल्याला पूर्णपणे मार्केटमध्ये लो प्राईजला अवेलेबल असलेले दिसून येतात किंवा लो प्राईजमध्ये ते सेल केलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर अशा प्रकारचे स्मॉल स्केल युनिटला आपल्याला लार्ज स्केल युनिटच्या कॉम्पिटिशनपासून जर त्या ठिकाणी सेव्ह करायचं असेल किंवा वाचवायचं असेल त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने आपल्याला काही सर्टन युनिट किंवा सर्टन आयटम हे त्या ठिकाणी आपल्याला स्मॉल स्केल सेक्टरसाठी राखून ठेवलेले दिसून येतात. म्हणजे स्मॉल स्केल ते सर्टन जे काही आयटम्स आहेत ते फक्त स्मॉल स्केल युनिटच त्या ठिकाणी किंवा स्मॉल स्केल सेक्टरच त्या ठिकाणी प्रोड्यूस करू शकते. लार्ज स्केल युनिटला किंवा लार्ज स्केल सेक्टरला त्या ठिकाणी त्या प्रोडक्टचं प्रोडक्शन करण्याचे ॲक्सेस गव्हर्नमेंटने दिलेले नाहीत. अशा प्रकारची प्रोव्हिजन देखील आपल्याला केलेली दिसून येते. परंतु अशा प्रकारचे मार्केटिंग प्रॉब्लेम देखील आपल्या ठिकाणी न्यू व्हेंचर स्टार्टअप करताना येताना दिसून येतात. Next is poor project planning. Due to the low level of the education and experience, small scale entrepreneurs often depend upon the consultant and hire expert for the project formulation. They do not fully understand the project detail. Thus, the poor planning of the project increase the cost and expenses. Due to the dependent on other and project and program tend to be overrun which lead to be further difficulties. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला प्रॉब्लेम दिला आहे म्हणजे पुअर प्रोजेक्ट प्लॅनिंग. म्हणजे त्या ठिकाणी आपण स्मॉल स्केल युनिटच्या ठिकाणी विचार केला किंवा स्मॉल स्केल एंटरप्रेन्युअरच्या ठिकाणी विचार केला तर त्यांच्याकडे प्रोजेक्टचं नॉलेज किंवा बिझनेसचं नॉलेज हे आपल्या ठिकाणी कमी असलेलं दिसून येतं. म्हणजेच एज्युकेशन हे कमी असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर एखादा बिझनेस करण्याचा एक्सपिरियन्स देखील त्यांच्याकडे कमी असलेला दिसून येतो. त्यामुळे पूर्णपणे प्रोजेक्ट फॉर्म्युलेशन असेल किंवा प्रोजेक्ट प्लॅनिंगसाठी असेल ते पूर्णपणे आपल्याला वेगवेगळ्या कन्सल्टंट्सवरती किंवा एक्सपर्टवरती डिपेंड असलेले दिसून येतात. परंतु अशा प्रकारचे काही कन्सल्टंट असतील किंवा जे काही एक्सपर्ट असतील हे जे काही प्रोजेक्ट डिटेल आहे ते पूर्णपणे अंडरस्टँड करत नाहीत व त्याच्या माध्यमातून किंवा त्यांना ते पूर्ण प्रोजेक्ट जो आहे तो डीपली अंडरस्टँड होत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी प्लॅनिंग आहे ते पुअर प्लॅनिंग त्या ठिकाणी तयार केलं जातं. म्हणजे ते ज्याप्रमाणे आपल्याला प्लॅनिंग हवं आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी प्लॅनिंग केलं जात नाही. त्यामुळे आपल्याला प्रोजेक्ट डेव्हलपमेंट करत असताना त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात कॉस्ट असेल किंवा एक्सपेन्सेस हे त्या ठिकाणी झालेले दिसून येतात. म्हणजे तो प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करत असताना आपल्याला मोठ्या प्रमाणात कॉस्ट येते त्याचबरोबर एक्सपेन्सेस त्या ठिकाणी आलेले दिसून येतात. त्याचबरोबर अशा प्रकारचे दुसऱ्या व्यक्तीवर डिपेंड राहणे याच्यामुळेच आपल्याला ठिकाणी प्रोग्राम रन करत असताना म्हणजे तो जो काही प्रोजेक्ट आहे तो रन करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला डिफिकल्टीज फ्युचरमध्ये येताना दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात आपल्याला जे काही प्लॅनिंग आहे प्रोजेक्टचं हे दुसऱ्यावरती डिपेंड असल्यामुळे त्याला पूर्णपणे तो प्रोजेक्ट डिटेल समजले नसल्यामुळे आपल्या ठिकाणी प्लॅनिंग हे त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने केलं जातं व त्याचा इफेक्ट आपल्याला कॉस्टवरती त्याचबरोबर एक्सपेन्सेसवरती झालेला दिसून येतो. त्याचबरोबर फ्युचरमध्ये देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या डिफिकल्टीज येताना दिसून येतात. Next is problem for the ancillary unit. The ancillary unit face the problem of their own types. One of these problem related to delayed the payment. Small entrepreneurs go through the financial hardship on the account of delayed payment by the large firm and the government department.
The other problem include inadequacy of technical support by the parent unit, non-adherence to quality and delivery schedule. SSI lack bargaining power in dictating their term of their products. It frequently happens that buyers do not pay their due to SSI from the more than 12 months. Thus, it creates a working capital problem बिफोर द SSI. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला प्रॉब्लेम दिला आहे तो म्हणजेच ॲन्सिलरी युनिटचा प्रॉब्लेम आपल्याला ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे ॲन्सिलरी युनिट म्हणजेच काय तर सपोर्ट करणारे युनिट जे असतात म्हणजेच लार्ज स्केल युनिट असते, लार्ज स्केल इंडस्ट्रीसाठी सपोर्टिव्ह जे काही स्मॉल स्केल युनिट त्या ठिकाणी तयार केले असतात त्यालाच आपण ॲन्सिलरी युनिट असं म्हटलं जातं. म्हणजे लार्ज स्केल इंडस्ट्रीचे जे काही प्रोडक्शन आहे ते स्मॉल स्केल युनिट करून घेतलं जातं व लार्ज स्केल युनिटकडून त्या ठिकाणी सेल केलं जातं. अशा पद्धतीने जे काही युनिट त्या ठिकाणी तयार केलं जातं त्यालाच आपण ॲन्सिलरी युनिट असं म्हटलं जातं. मग त्या टाईपनुसार आपल्याला ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी फेस केलेले दिसून येतात. त्यामध्ये पहिला प्रॉब्लेम आहे तो म्हणजेच पेमेंट रिलेटेड, म्हणजेच त्या ठिकाणी पेमेंट डिले केलं जातं. म्हणजेच स्मॉल स्केल युनिट किंवा स्मॉल स्केल एंटरप्रेन्युअर हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फिनान्शियल हार्डशिप आपल्याला फेस करताना दिसून येतो. कारण जे काही लार्ज स्केल फर्म असतील किंवा गव्हर्नमेंट डिपार्टमेंट असेल ते त्यांना योग्य वेळी आपल्याला पेमेंट करताना दिसून येत नाहीत. म्हणजेच पेमेंट हे डिले केलं जातं. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी फिनान्शियल प्रॉब्लेम हे स्मॉल स्केल युनिटमध्ये आलेले, ॲन्सिलरी युनिटमध्ये आलेले दिसून येतात. त्याचबरोबर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तो म्हणजेच इनएडिक्वेट टेक्नॉलॉजिकल सपोर्ट. म्हणजेच पॅरेंट कंपनीकडून किंवा पॅरेंट युनिटकडून त्या ठिकाणी टेक्निकल सपोर्ट हा ठिकाणी इनएडिक्वेटली प्रोव्हाइड केला जातो. त्याचबरोबर प्रोडक्टची क्वालिटी असेल, त्याचबरोबर डिलिव्हरी शेड्यूल असेल ते योग्य नसल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम हे फेस करावे लागतात. म्हणजे डिलिव्हरी शेड्यूल जर योग्यरित्या फिक्स असेल तर आपण योग्यरित्या त्या ठिकाणी प्रोडक्शन हे घेऊ शकतो. परंतु डिलिव्हरी आपण अचानक जर त्या ठिकाणी लार्ज स्केलची डिलिव्हरी अचानक मागितली तर त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम हे फेस करावे लागतात. त्याचबरोबर स्मॉल स्केल युनिटची बार्गेनिंग पॉवर, आपल्या प्रोडक्टविषयी असलेली बार्गेनिंग पॉवर देखील आपल्याला कमी असलेली दिसून येते. त्यामुळे देखील आपल्याला ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम हे फेस करावे लागतात. त्याचबरोबर अशा प्रकारच्या गोष्टी ह्या आपल्या ठिकाणी फ्रिक्वेंटली घडताना दिसून येतात. म्हणजे वारंवार अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला घडताना दिसून येतात. म्हणजेच बाहेरकडून पेमेंट ड्यू करणं, त्याचबरोबर पेमेंट जे आहे ते महिनोन्महिने त्यांना पे नाही करणं. म्हणजेच काही वेळेला त्या ठिकाणी वर्षभर देखील त्या ठिकाणी पेमेंट हे दिलं जात नाही. म्हणजे स्मॉल स्केल युनिटचं जे काही पेमेंट आहे ते आपल्याला वर्षभर तरी दिलं जात नाही. अशा घटना देखील काही वेळेला घडलेल्या दिसून येतात. त्यामुळे स्मॉल स्केल युनिटचं जे काही कॅपिटल प्रॉब्लेम आहे ते देखील आपल्याला वर्किंग कॅपिटलचा प्रॉब्लेम देखील त्या ठिकाणी आपल्याला स्मॉल स्केल युनिटसाठी किंवा ॲन्सिलरी युनिटसाठी आलेला दिसून येतो. अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपल्या ठिकाणी फेस करावे लागतात. नेक्स्ट इज डिफिशियंट मॅनेजरियल अँड टेक्निकल स्किल. द डेव्हलपमेंट ऑफ द स्मॉल स्केल सेक्टर हॅज बीन हार्म ड्यू टू द शॉर्टेज ऑफ द ट्रेन अँड एक्सपिरियन्स मॅनेजरियल अँड supervisory person. Provision of technical services is needed to stimulate productive efficiency and a new product line. Most of the small scale industry do not have enough finance to invest in the market research and are unable to carry out a design and technical improvement to keep it up with the market demand. त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला प्रॉब्लेम दिला आहे तो म्हणजेच डिफिशियंट मॅनेजरियल अँड टेक्निकल स्किल. म्हणजेच त्या ठिकाणी मॅनेजरियल स्किल असतील किंवा टेक्निकल स्किल असेल त्याची आपल्याला कुठेतरी कमतरता असलेली दिसून येते. म्हणजेच आपण स्मॉल स्केल सेक्टरचा विचार केला तर आपल्या ठिकाणी ट्रेन आणि एक्सपिरियन्स मॅनेजरी स्किल किंवा सुपरवायझरी पर्सन आपल्याला ठिकाणी असलेल्या कमी दिसतात. म्हणजेच ट्रेन आणि एक्सपिरियन्स मॅनेजरियल पर्सन किंवा सुपरवायझरी पर्सन यांची त्या ठिकाणी स्मॉल स्केल सेक्टरमध्ये आपल्याला कुठेतरी कमतरता असलेली दिसून येते. त्याचबरोबर आपल्याला न्यू प्रोडक्ट लाईन असेल किंवा प्रोडक्ट इफिशियन्सी स्टिम्युलेट करायची असेल तर आपल्या ठिकाणी टेक्निकल सर्व्हिसेसची मोठ्या प्रमाणात गरज असते, प्रोव्हिजन करणं गरजेचं असतं. परंतु अशा प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी करणं स्मॉल स्केल इंडस्ट्रीला परवडणारं नसतं कारण त्याच्याकडे फिनान्शियल कॅपॅसिटी तेवढी नसते. त्याचबरोबर स्मॉल स्केल इंडस्ट्रीला कोणत्याही प्रकारच्या ठिकाणी मार्केट रिसर्च करण्या इतपत त्या ठिकाणी मार्केट रिसर्चमध्ये इन्व्हेस्ट करण्या इतपत त्या ठिकाणी फिनान्स अवेलेबल नसतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं त्यांनी मार्केट रिसर्च हे ठिकाणी करू शकत नाही. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निकल इम्प्रूव्हमेंट असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स असतील हे ठिकाणी तयार करू शकत नाही. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला मार्केट डिमांड आहे त्याप्रमाणे आपल्याला इम्प्रूव्हमेंट करणं, टेक्निकल इम्प्रूव्हमेंट असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची प्रोडक्ट डिझाईन असेल, त्याचबरोबर इतर जे काही डिसिजन असतील ते घेणं पॉसिबल नसतं कारण तेवढ्या प्रमाणात फिनान्स हा त्या ठिकाणी स्मॉल स्केल इंडस्ट्रीकडे किंवा स्मॉल स्केल सेक्टरकडे अवेलेबल नसतो. त्यामुळे आपल्या ठिकाणी मॅनेजर स्किलची देखील कमतरता असणं, त्याचबरोबर टेक्निकल स्किलची कमतरता असणे हे देखील प्रॉब्लेम आपल्याला त्या ठिकाणी फेस करावे लागतात. नेक्स्ट इज अदर प्रॉब्लेम्स. इन दॅट अदर प्रॉब्लेम फर्स्ट इज डिफरन्स ऑफ ओपिनियन्स अमंग द पार्टनर अँड डायरेक्टर्स. म्हणजे त्या ठिकाणी इतर काही प्रॉब्लेम दिले आहेत. त्यामध्ये पहिला सांगितलं तर म्हणजे डिफरन्स ऑफ ओपिनियन अमंग डायरेक्टर्स अँड पार्टनर्स. म्हणजे जे काही आपले पार्टनर्स असतील स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये जे काही पार्टनर असतील त्याचबरोबर जे काही डायरेक्टर असतील यांच्यामध्ये आपल्या ठिकाणी त्यांचे जे काही ओपिनियन्स असतील त्याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स असलेले दिसून येतात. म्हणजे प्रत्येक जो काही डायरेक्टर असेल किंवा जे काही आपल्याला पार्टनर असेल त्यांचे ओपिनियन ह्या ठिकाणी वेगवेगळे असतात. त्यामुळे आपल्याला देखील त्या ठिकाणी वेगवेगळे प्रॉब्लेम देखील फेस करावे लागतात. त्याच्यानंतर नेक्स्ट इज डिले इन सँक्शन ऑफ लोन. म्हणजे जे काय जर आपण त्या ठिकाणी एखाद्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीने लोनसाठी अप्लाय केलं असेल
तर त्याचं सँक्शन करण्यामध्ये देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेळ घेतला जातो. म्हणजेच फिनान्शियल इन्स्टिट्यूटकडून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वेळ हा त्या ठिकाणी लोन सँक्शन करण्यासाठी घेतला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट इज चेंज इन गव्हर्नमेंट पॉलिसीज. म्हणजेच गव्हर्नमेंट पॉलिसीमध्ये चेंज झाल्याच्या नंतर आपल्या ठिकाणी वेगळे प्रॉब्लेम हे स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी फेस करावे लागतात. मग त्यामध्ये टॅक्स पॉलिसीज असतील किंवा इतर जे काही पॉलिसीज असतील त्या पॉलिसीजचा इफेक्ट आपल्याला स्मॉल स्केल इंडस्ट्रीवरती झालेला दिसून येतो. त्याच्यानंतर डिले इन डिस्ट्रीब्युशन ऑफ सँक्शन लोन. म्हणजे जे काही सँक्शन झालेलं लोन आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन करणं, म्हणजे ॲक्च्युअल तो जे काही लोन आहे त्याचा फिनान्स आहे किंवा त्याची जी काही अमाऊंट आहे ती स्मॉल स्केल इंडस्ट्रीपर्यंत पोहोचण्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वेळ हा खर्च झालेला दिसून येतो. म्हणजे ज्याप्रमाणे लोन सँक्शन करण्यामध्ये डिले केलं जातं त्याचप्रमाणे आपल्याला सँक्शन झालेलं लोन हे डिस्ट्रीब्यूट करण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वेळ हा किंवा डिले हा झालेला दिसून येतो. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रॉब्लेम देखील आपल्या ठिकाणी न्यू व्हेंचर स्टार्ट करताना फेस करावे लागतात.